सासू माझी जाच करती लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला जाऊ माझी फडफड बोलती बोडकीच करग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला ननंदेच कारट किरकिर करीत खरोजच होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला दादूला मारोनी आहोती देईन मोकळीच करग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला एका जनार्दनी सगळेच मरू दे एका जनार्दनी सगळेच मरू दे मंडप मधले सोडून एका जनार्दनी सगळेच मरू दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जेथे जन्मला श्री गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगी मला भवानी आई रोडगा वाहिन तुला आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत श्रीमंत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 7 चरणाचा भारुडिया प्रकरणातील रोडगया सदरातील अभंग आहे। अभंग घेतल्या घेतल्या सगळ्यांचे चेहरे असे कमलासारखे उमलले, कारण आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आवडीचा विषय काय म्हणजे तो म्हणजे भारुड। जी गावामध्ये जर एक सप्ताहामध्ये भारुड असलं तर जे लोक कीर्तनाला येत नाहीत, प्रवचनाला येत नाहीत, गाथा भजनाला येत नाहीत, हरिपाठाला येत नाहीत, गाथा भजनाला कशालाच येत नाहीत, नोहे नोहे पंक्तीला जेवायला येत नाहीत, पण गावात भारुड म्हटलं की ते म्हणते चला आज भारुड आहे, म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय ते म्हणजे भारुड आहे। आणि नाथ महाराजांचं भारुड मी तुमच्या समोर सेवेकरता निवडलेलं आहे। या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी एका सासर वाचिन स्त्रीची व्यथा एका भारुडाच्या माध्यमातून प्रतिपादन केलेली, अर्थात नाथ महाराजांनी देवीच्या समोर आज नवस केलेला आहे। विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांची राजयोग्यांची माऊली साधकांची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य श्रमणी श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्त शुरबने मारुतीराय आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य पावन झालेल्या पवित्र अशा बोंदलापुरी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या 2 नंबरच्या कीर्तनाची सेवा किंवा नंबर 2च्या कीर्तनाची सेवा, 2 नंबर किंवा नंबर 2 म्हणा, फक्त चुकून नंबर 2 आलेला आहे। नंबर 2चा कुठलाही माझा व्यवसाय वगैरे तसला काहीही नाही, पण नंबर 2च्या कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, सप्ताह कमिटी, आयोजक मंडळी, गावकरी मंडळी व सप्ताहाचे सर्व मार्गदर्शक मंडळी यांच्या सर्वांच्या वतीने व आपल्याच गावातील युवा कीर्तनकार आमचे जीवलग मित्र असणारे श्री हरिभक्त परायण सतीश महाराज यांच्या माध्यमातून गेल्याही 2 वर्षापूर्वी आलो होते आणि पुनश्च एकदा या गावामध्ये येण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे। अत्यंत सुंदर नियोजन आहे, कुठलीही काटकसर नाही, कुठलीही ॲडजस्टमेंट नाही, अगदी सुंदर वातावरण या सर्व सप्ताह संयोजकांनी केलेलं आहे।
आजची कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता आपल्या भागातील आपल्या परिसरातील गायक वादक मंडळी सगळी उपस्थित झालेली आहेत. त्यामध्ये श्री हरिभक्त परायण पहिली चाल ज्यांनी समोर गायली कमी वेळा शॉर्टबर स्वीट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, अगदी कमी वेळामध्ये चांगली चाल गायली असे श्री हरिभक्त परायण गायनाचार्य आमचे तुकाराम महाराज आहेत. तुम्हालाही माझं वंदन आहे. पहिली चाल मागे ज्यांनी गायली श्री हरिभक्त परायण आपल्याच परिसरातील नामांकित गायक असणारे श्री हरिभक्त परायण आमचे भागवत महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. श्री हरिभक्त परायण सुरुवातीला ज्यांनी विना घेतला होता वारकरी भूषण श्री हरिभक्त परायण आमचे मुकुंद महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि मुकुंद महाराजांचे शेजारचे काय कपिल महाराज आहेत. भेट म्हणजे डायरेक्ट ह्या वर्षी त्या वर्षालाच आपली भेट आहे का नाही. त्याच्यामुळे आता मला बी वयामानाने व्हाय नाही बघा. आता माझं जरा वय झालंय. कपिल महाराज फार आमचे मित्र आहेत. कपिल महाराज पण थोड्या लुक चेंज केलाय ना जरा आहे का नाही. आता आमचे कपिल महाराज आहेत आमचे मित्र आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. सुंदर असे वेणेकरी बाबा आणि आपल्या संस्थेतील कुठले पोर आहेत देऊ पण तिकडं आळंदी देऊ लय लांबून आलीत. वेणेकरी कुठे कडे सगळे गावातले काही बर पण चांगले विद्यार्थी एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अगदी सुंदर आपल्या सप्ताहाला स्वरूप म्हणजे अत्यंत देखावा या लेकरांनी आणलेला आहे. त्या लेकरांसाठी सर्वांना एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मोकळ्या मारणे वाजा की जरा फुकटच्या टाळ्या सुद्धा वाजवताना ध्यानला आहे की नाही. सुंदर असे विनेकरी बाबा आहेत. गोड असे मृदंगाचार्य आपल्या जालना जिल्ह्याचं भूषण असणारे श्री हरिभक्त परिणामचे मित्र मृदंग सम्राट करण महाराज आहेत. अत्यंत तयारीचं वाजवून आहे. त्यांनाही माझं वंदन आहे. माझ्या समेत आलेले युवा कीर्तनकार आमचे श्री हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज राऊत. अत्यंत गोड साऊंड सर्व्हिस आहे. छोटाली बटनाईत बाजगेन ट्रबल विको ते बटनाई फिरवण्याचं नॉलेज त्यांच्याकडे आहे. तुम्हाला धन्यवाद. अत्यंत गोड साऊंड सर्व्हिस लावलेली आहे. आणखीन थोडा रिपीट आवाज वाढवा म्हणजे शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देईल. सुंदर तुम्ही लावलेलं आहे. आणि आजचं कीर्तन युट्यूबला प्रसारित नंतर होणार आहे. आपल्याच परिसरामध्ये मोहपुरी नावाचं गाव आहे आणि मोहपुरी गावचे रहिवासी असणारी युट्यूबला ज्यांचं नामांकित सुप्रसिद्ध असं चॅनल आहे अभंग गाथा या नावाचं युट्यूबला ज्यांचं चॅनल आहे असे सर्व आमचे मोहपुरीचे दादा आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. अत्यंत गोड सर्व टाळकरी महाराज मंडळी आपणही परिसरातील गावातून आलेली सर्व टाळकरी महाराज मंडळी श्रोते मंडळी सर्वांना वंदन करतो. बरोबर पावणे 11 वाजेपर्यंत नियोजित वेळेमध्ये माझ्या अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. बस आता काय अडचण नाही. अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. कोण नाथ महाराज माझ्याकडे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपला मराठवाडा जालना जिल्हा आहे आपला. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यासारखा जे छत्रपती संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे पलीकडे. पूर्वी त्याचं नाव वेगळं होतं. आता त्याचं नामांतरण झालेलं आहे. पूर्वी नाव त्याचं काय होतं औरंगाबाद. आता त्याचं नामांतरण झालं छत्रपती संभाजीनगर. त्या छत्रपती संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक देवगिरी नावाचा किल्ला आहे. त्याचंही नामांतरण झालेलं आहे. पूर्वी त्याचं नाव देवगिरी होतं. आता त्याचं नाव दौलताबाद झालेलं आहे. आणि त्या देवगिरी किल्ल्यावरती एक संत होऊन गेले. त्या संतांचं नाव जनार्दन स्वामी महाराज. माझ्याकडे बघत राहा. आपला मराठवाड्यामध्ये संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये देवगिरी नावाचा किल्ला आहे.
आणि त्या देवगिरी नावाच्या किल्ल्यावरती एक संत होऊन गेले. त्या संतांचं नाव जनार्दन स्वामी महाराज. जनार्दन स्वामी महाराजांचे 3 शिष्य होऊन गेले. त्याच्यातले पहिले शिष्य झाले जनी जनार्दन, दुसरे शिष्य झाले रामा जनार्दन आणि तिसरे शिष्य झाले एका जनार्दन. पहिले शिष्य जनी जनार्दन, दुसरे शिष्य रामा जनार्दन आणि तिसरे शिष्य एका जनार्दन. परत रिपीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडा वेळ कमी करा. आपला मराठवाडा, मराठवाड्यामध्ये कोणता जिल्हा आहे? काय माहिती आम्हाला, काय कचून भट्ट्या खाल्ल्यात काही मिळाला का नाही. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे? देवगिरी नावाचा किल्ला आहे. आणि त्या देवगिरी नावाच्या किल्ल्यावरती एक संत झाले. संतांचं नाव काय? जनार्दन स्वामी महाराज. आणि जनार्दन स्वामी महाराजांचे 3 शिष्य झाले. पहिले जनी जनार्दन, दुसरे रामा जनार्दन, तिसरे एका जनार्दन. पहिले जनी जनार्दन. जनी जनार्दनांची समाधी आमच्या बीड शहरामध्ये आहे. बीडला बऱ्याचशा लोकांना बीडला समाधी, आमच्या बीडच्याच लोकांना माहित नाही. बीडला जनी जनार्दनांची समाधी आहे. 2 नंबरचे शिष्य त्यांचं नाव रामा जनार्दन. कोण रामा जनार्दन? रोज आपण जी माऊलींची आरती गातो, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची माऊलींची आरती गातो. जे जे वाळकरी घरी गेल्यानंतर आरती करत असतील किंवा काही भागात कीर्तन झाल्यानंतर आरतीची परंपरा आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. पुढचा शब्द काय? रामा जनार्दनी चरणी टकची ठेले किंवा चरणी मस्तक ठेविले. रामा जनार्दन हे 2 नंबरचे शिष्य. आणि 3 नंबरचे शिष्य म्हणजे एका जनार्दन. एका जनार्दन म्हणजे शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज. एवढा त्यांचा अधिकार. अभिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाये. निळा मने देव राबे त्यांची घरी. दत्त चोपदारी करीतसे श्रीखंड्या चंदन उघडून करी. असे असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या काळात समाजामध्ये कुठलंही मनोरंजनाचं साधन नव्हतं. आता प्रत्येकाच्या घरामध्ये मनोरंजनाचं साधन आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मनोरंजनाचं साधन आहे. घरी आहे टीव्ही आणि खिशात आहे मोबाईल. एवढं मनोरंजनाचं साधन झालं मोबाईल की माणसं घरी तर 12 तास 24 तास तर पाहतात मोबाईल. पण कीर्तनात बसल्या बसल्या सुद्धा माणसं गपचूप बसतच नाही. कारण कीर्तनात सुद्धा पखवाजावर ठेवून बघतो. गायक सुद्धा गाताना बघत येत. कीर्तन करावे अधून मधून बघतो ड्रीम इलेव्हनला किती पैसे आलेत नेमके नाही. खाल्ले लोक बघत जिओ सिनेमाला राजस्थानची आज याची मॅच किती स्कोर झाला असेल गुजरातचा आणि ह्यांचा. खाली बसणारे लोक काय गप्प थोडेच बसत येत. कारण मनोरंजनाचं साधन म्हणजे मोबाईल झालेलं आहे. पण 750 वर्षापूर्वी कुठलंही मनोरंजनाचं साधन नव्हतं. मग त्या काळामध्ये काहीतरी समाजाचं प्रबोधन व्हावं, मनोरंजन व्हावं म्हणून नाथ महाराजांनी त्या काळामध्ये
एका आपल्या नाथ महाराजांनी लेखणीच्या माध्यमातून सगळ्या समाजाच्या व्यथा एका रूपकाच्या माध्यमातून भारुडाच्या माध्यमातून प्रगट केल्या. 750 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी 350 भारुड लिहिले. मोडकेच घर तुटकेच छप्पर, मोडकेच घर तुटकेच छप्पर, देवाला देवघर नाही दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, असे 350 पेक्षा जास्त भारुड लिहिले. शेवटचा जो गायला तो पिंगळा होता. समाजाचं काहीतरी प्रबोधन व्हावं, मनोरंजन व्हावं म्हणून नाथ महाराजांनी भारुडाची रचना केली आणि 350 भारुड लिहिले. त्याच्यापैकी जे एक भारुड आजच्या सेवेकरता निवडलेलं आहे. या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी एका सासरवासी स्त्रीची व्यथा एका भारुडाच्या माध्यमातून सांगितलेली. खर तर साध्या भाषेत बोलायचं ठरलं तर नाथ महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून देवीच्या समोर नवस केलेला आहे. नवस कोण करतं? नवस कधी केला जातो? खर तर गाथ्यामध्ये देवाचाही नवस आहे, जीवाचाही नवस. पंढरीचे दैवत विठ्ठले ओ विठ्ठले ओ विठ्ठले ओ नवसी गे माझे नवसी गे. गाथ्यामध्ये वर्णन आलंय. एक वेळ करी या तुकावे गए, एक वेळ करी या तुकावे गए, एक वेळ करी या तुकावे गए, एक वेळ करी या तुकावे Thank you.
वेगळा करिया दुःखा वेगळे दुरिताची जाळी उगवुनी आणि आठवीन पाय हा माझा नवस गाथ्यातला नवस जीवाचा नवस नवस कधी केला जातो आपल्या जीवनातील आडी अडचणी दूर होण्याकरता नवस केला जातो आणि विशेष करून नवस पुरुष करीत नाहीत नवस कोण करतात या महिला करतात म्हणून आजचं सगळं कीर्तन हे महिलांच्या भोवती फिरणारे कीर्तन आहे म्हणून सगळ्या महिलांनी आजचं कीर्तन जरा लक्ष देऊन ऐकायचं सगळं कीर्तन महिलांच्याच भोवती फिरणारे कीर्तन आहे आणि नाहीतरी तुम्ही बघा सध्या संप्रदायामध्ये महिलांनीच संप्रदाय काबीज केलेला आहे कुठल्याही गावात कीर्तनाला जा सगळ्यात जास्त कीर्तनाला कोण महिला हरिपाठाला सगळ्यात जास्त महिला भागवताला सगळ्यात जास्त महिला रामायणाला सर्वात जास्त महिला म्हणून शासनानं सुद्धा 50% आरक्षण त्यांना देऊन टाकलं आणि देवांना सुद्धा सगळे कामं यांच्याकडे वाटून दिले घर सांभाळायचं महिलांनी स्वयंपाक करायचा महिलांनी शाळेत लेकरं नेऊन घालायचे महिलांनी तुरी काढायच्या महिलांनी सोयाबीन काढायची महिलांनी कांदे काढायचे महिलांनी कापूस याचा महिलांनी एका घराचे 2 घर करायचे नाही ते तर पक्क काम आहे त्यांचं ते तर मेन पाया भरणीचंच काम आहे त्यांचं ऐक नाही म्हणून सगळ्या महिलांनी आजचं कीर्तन जरा लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं नवस कधी करतात आपल्या अडचणी दूर होण्याकरता प्रपंचातल्या नवस केला जातो विशेष करून नवस महिला करतात पण नवस कधी केला जातो आडी अडचणी दूर होण्याकरता नवस केला जातो खर तर स्त्रियांच्या जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या 2 गोष्टी आहेत पहिली गोष्ट तिचं नाव म्हणजे माहेर आणि दुसरी गोष्ट तिचं नाव म्हणजे सासर कशाला मानायचं माहेर आणि कशाला मानायचं सासर व्याख्या सांगतो कशाला मानायचं माहेर आणि कशाला मानायचं सासर जिथे राहण्याचं स्वातंत्र्य खाण्याचं स्वातंत्र्य फिरण्याचं स्वातंत्र्य काहीही करण्याचं स्वातंत्र्य त्याला म्हणायचं माहेर आणि याच्या उलट जे त्याला म्हणायचं सासर असं कळणार नाही तुम्हाला उदाहरण देतो 25 दिवस झाले मुलाच्या लग्नाला आणि मुलाच्या आईनं शेजारणीला आवाज दिला गंगूबाई इकडे या म्हटली गंगूबाई धावतच आल्या काय अगं माग बघ म्हणे तिकडं समोर बघ म्हटली काय झालं अगं म्हणे 20 दिवस झाले माझ्या पोराच्या लग्नाला गंगूबाईने सांगितलं चांगली गोष्ट आहे तुझ्या पोराचं लग्न झालं गावात किती पोरं त्यांचं लग्न व्हायनात पण तुझ्या पोराचं लग्न झालं चांगली गोष्ट आहे त्यांनी सांगितलं बाई गंगूबाई चांगली गोष्ट आहे माझ्या पोराचं लग्न झालंय ठीक आहे पण इकडं माग बघा म्हणे काय झालं अगं म्हणे 25 दिवस झाले माझ्या पोराच्या लग्नाला तर ही माझी सून म्हटली निघाली माझ्या पोराच्या मोटरसायकलवर बसून घनसांगीला बरं जाय नका म्हणे पण साडी नेसून तरी जायचं निघाली पंजाबी ड्रेसवर तरी मी आमच्या म्हाताऱ्याला म्हणत होते की हातगावची करू नका म्हणून इथं जर कोणी हातगावचे असेल तर मग हे पाठ सुस्त राहतं तुम्ही सहज माझ्या तोंडाला हातगावचं नाव आलं येता हातगाव लागलं म्हणून मी हातगाव घेतलंय तुम्ही म्हणता याचं काहीतरी कनेक्शन काही तसं काही डोकं वाईट वाटून घेऊ नका हा असं आहे का बरं जवळच पेटलं डीपीवरच आकडा टाकलाय मी जवळच पेटलं डीपीवरच आकडा टाकलाय तरी मी आमच्या म्हाताऱ्याला म्हणत होते हातगावची करू नका पण हे आमचं डंगर लई शहाणं बरं जाऊन द्या म्हणे ह्या डांगरेने तर ऐकलं नाही पण ह्या आमचा बैल सुद्धा बैल म्हणजे कोण बैल म्हणजे कोण हे पोरग बी लागलंय आमच्या तिच्या नादी जाऊ द्या म्हणे नाही ते बोलली नाही ते बोलली आता ते शब्द इथं सांगत नाही ती बोलली आणि निघून गेली ती काय भीती होय कोणाला गेली पोराच्या मोटरसायकलवर बसून घनसावून गेला पण नेमकं अर्ध्या तासानं हिची पोरगी पंजाबी ड्रेसवर घालून जावयाला स्कूटीवरच घेऊन आली आणि लगेच गंगूबाई शेजारीच बसली होती बाई गंगूबाई बघा ना कसा लक्ष्मी नारायणाचा कशामुळे भाषा बदलली एकीचं माहेर आहे आणि एकीचं सासर हे उदाहरण कळलं नसेल तर दुसरं उदाहरण सांगतो पंचमीचा सण जवळ आलेला आहे आणि सुनबाईचं आपलं पोळ्या लाटण्याचं काम चालू लाटणं बेलणं चपात्या करता करता पोळ्या करता करता तेलाच्या वाटेला लागलं आणि वाटीभर तेल सांडलं जी सासूबाईनं पाहिलं पट्टा सुरू केलाय
डोळे गेले काय आणि खासाड झाले काय आणि हेच मायने शिकलं काय आणि हेच बापाने शिकलं काय अंगण वारं गेलं काय आणि हे झालं काय आणि ते झालं काय नाही नाही ते बोलली. पण सुनाई माझ्यासारखी गरीब होती बिचारी. आता मी गरीबच आहे, मी आगाव थोडाच आहे. गरीब होती तिनं गडगड गडगड गिळलं, एकही शब्द बोलली नाही. पण चपात्या पोळ्या तर करावं लागतं. म्हणून ननंदबाईला सांगितलं वरली तेवढी तेलाची कॅन मला काढून दे. ननंदबाई स्टूलवर उभा राहिली आणि वरली तेवढी तेलाची कॅन काढता काढता हातातून कॅन निसटली आणि अशीच आपटली बघा कॅन. धाड दिशी कॅन खाली सांडली आणि भडा 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 टोपण उघडलं आणि अर्धा लिटर तेल व्हायला गेलं. आणि जी अगोदर म्हणली होती ना खासाड झाले काय आणि डोळे गेले काय आणि अंगण वारं गेलं काय आणि माईने हे शिकलं काय बापाने ते शिकलं काय, तिकडून तिनं पाहिलं. कुणी बोला की आता कशा गप बसल्या. अगोदर जी म्हणत होती का खासाड झाले काय आणि डोळे गेले काय, तिने पाहिलं आणि भाषाच बदलली ना. होतच असत, सांडतच असत, चल नाकडावर बुक्का घातला पाहिजे हिचा पाहिलं तर. कशामुळे भाषा बदलली? एकीच माहेर आहे आणि एकीच सासर आहे. म्हणून आमच्या सगळ्या साधू संतांची धाव सासरकडे नाही तर सगळ्या साधू संतांची धाव माहेरकडे. आमचे तुकोबाराय म्हणतात आपुल्या माहेरा